हाय. मी नंदा शहाणे आणि हे माझे हसबंड स्वप्नील शहाणे. सो आम्ही लास्ट 5 वर्षापासून आम्ही युरोपमध्ये राहतोय आणि 2 वर्षापासून आम्ही बाळासाठी म्हणजे अतिशय प्रयत्न करतोय. 4 IVF होऊन गेलेले. पण 4ही IVF फेल झाल्यामुळे आम्हाला अतिशय आम्ही खूप डिस्टर्ब झालेलो. सो नंतर आम्ही डिसाईड केलं, की आता आपण इंडियामधून लास्ट एक चान्स म्हणून ट्रीटमेंट घेऊया. सो त्याच दरम्यान आम्हाला प्रोजेनेसिसची ॲड मिळाली. सो आम्ही खूप जास्त रिसर्च केलं प्रोजेनेसिसवर आणि नंतर आम्हाला कळलं, की इथे ऑल पॉसिबल वेनी ॲडव्हान्स पद्धतीने ट्रीटमेंट दिल्या जाते. ऑनलाईन कन्सल्टेशन घेतलं आणि त्यांचं बोलणं इतकं प्रभावी होतं, की आम्हाला एक नवीन होप मिळाली आणि आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटलं आणि आम्ही खूप कॉन्फिडन्स झालो आणि नंतर विदिन अ मंथ आम्ही इंडियामध्ये ट्रॅव्हल केलंय आणि लगेच आम्ही सेकंड डेला प्रोजेनेसिसला व्हिजिट केली. सो नंतर मग डॉक्टर नरहरी सर आणि डॉक्टर सोनाली मॅमनी आम्हाला खूप छान पद्धतीने डायग्नोसिस केलेलं आणि आम्हाला ॲनालिसिस केलं आणि आम्हाला त्या पद्धतीने आमच्या मेडिसिन सुरू केलेल्या. त्यांचं असं टेक्निकल नॉलेज बघून आम्हाला इतकं प्राऊड फील झालं, की इन अवर कंट्री वी हॅव दॅट मच नॉलेजेबल डॉक्टर्स. सो आम्हाला खूप प्राऊड फील झालं या गोष्टीबद्दल त्यांचं टेक्निकल नॉलेज बघून. सो त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला ट्रीटमेंट दिली, सो विदिन अ 3 मंथ्स त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळवून दिला. सो वी आर व्हेरी थँकफुल टू डॉक्टर नरहरी सर, डॉक्टर सोनाली मॅम, ऑल प्रोजेनेसिस स्टाफ मेंबर्स. हार्डली थँक्स टू प्रोजेनेसिस टीम. नमस्कार, माझं नाव स्वप्नील शहाणे. जसं माझ्या वाईफने सांगितल्याप्रमाणे आम्ही गेली 4 वर्ष आम्ही बाहेर राहतोय आम्ही फिनलंडला. तिथे आम्ही ट्रीटमेंट घेत होतो, पण समहाऊ आम्हाला रिझल्ट नव्हता मिळत. मग शेवटी आम्ही इंडियामध्ये यायचं ठरवलं. आता इंडियामध्ये मग कुठे जायचं, कसं करायचं, कुठे ट्रीटमेंट घ्यायची, सक्सेस मिळेल की नाही, असे बरेच प्रश्न होते आम्हाला. त्या दरम्यान आम्हाला प्रोजेनेसिसबद्दल कळलं. आम्ही रिव्ह्यूज वगैरे सगळे बघितले. इथे आमचं सगळा स्टडी वगैरे सगळा झाला आणि नुसता म्हणजे वाईफचा स्टडी नव्हता, हजबंडचाही पूर्ण स्टडी इथे केला जातो. दोघांचंही स्टडी करून मग हे लोक ट्रीटमेंट प्लॅन करतात आणि मग जो काही स्टडी होतो डिटेल टेक्निकल स्टडी, त्यावरून आम्हाला असं कळलं की फिनलंडमध्ये जो आम्ही ट्रीटमेंट घेतली होती ती फारच बेसिक होती आणि इथे फार ॲडव्हान्स पद्धतीने आम्ही आमची ट्रीटमेंट घेतलेली आहे. म्हणजे राईट फ्रॉम आमचे जे काही सॅम्पल्स वगैरे घेतले होते ते, त्याचे टेस्टिंग्स, त्याच्यामध्ये मग काय कमी आहे, काय काय आपल्याला करावं लागेल, मग कमी भरून काढण्यासाठी कुठली मेडिसिन आपल्याला घ्यावे लागतील, ते सगळं प्रॉपर प्लॅन आम्हाला सगळं दाखवला आणि ते बघून आम्हाला वाटलं की इथे आमचं काहीतरी म्हणजे होऊ शकतं नक्कीच. आणि मग डेफिनेटली आम्ही सगळं ते केलं डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आणि 3 महिन्यानंतर आज आम्ही आमच्या बाळाचे हार्टबीट्स ऐकलेले आहेत आणि खूप छान वाटलं आम्हाला असं ऐकून आणि वाटलं होतं की 3 महिने पुरे की आमचं असं काही होईल 3 महिन्यात. हो, कारण की ॲक्च्युली आमचे 4 IVF फेल झाल्यामुळे आमची होपच संपलेली होती. आणि 3 महिन्यामध्ये आम्ही हार्टबीट्स ऐकलेले आहेत. आम्ही घरी पण सांगितलं, घरचे पण फार खुश आहेत आमचे आई आणि वडील. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि आमचं डिसिजन खूप राईट होतं इथे यायचा. तर इकडच्या टीमला खूप खूप मोठा थँक्यू माझ्यातर्फे. डॉक्टर नरहरी सर, सोनाली मॅडम, बाकीचे पूर्ण स्टाफ, इकडची फार्मसी, इकडचे नर्सेस, डॉक्टर्स, बाकी सगळा स्टाफ खूपच छान आहे, खूप एक कोऑपरेटिव्ह आहे आणि तुम्हाला असं घरची फिलिंग येईल इथे आल्यावर. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कुठे हॉस्पिटलमध्ये वगैरे आहात, तुम्हाला अशी घरची फिलिंग येईल आणि आम्ही आज खूप खुश आहोत. ॲक्च्युली इथे आमचा डिसिजन खूप चांगला झाला आणि ज्यांना असं काही प्रॉब्लेम असेल त्यांना मी हायली रिकमेंड करतो प्रोजेनेसिस. तुम्ही तर नक्की या, तुम्हाला तर नक्की सक्सेस मिळेल तुम्हाला. हो, नक्कीच. थँक्यू. थँक्यू.